दिस इज अवर लेक्चर नंबर 7, तासिका क्रमांक 7, एस्टिमेशन ऑफ एरर. हे जरा मी परत रिपीट करतोय तुम्हाला नीट समजण्यासाठी. एस्टिमेशन ऑफ एरर, एरर काढण्याची म्हणजे एरर आपल्याला कॅल्क्युलेट करायची. फर्स्ट, ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर. Absolute error. Definition of this: the magnitude of the difference between mean value and each individual value is called absolute error. बघा, ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, तर त्या ज्या काही क्वांटिटीज असतील त्यांचा आपण मीन काढणार आहोत, सरासरी काढणार आहे. आणि मग ती मीन व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू ह्याच्यात जो फरक दिसतो त्याला आपण त्या ठिकाणी ऍब्सोल्यूट एरर असं म्हणणार आहे. समजा मी असं म्हटलं, सपोज A1, A2, A3 up to AN be n observations. बघा, समजा आपण असं केलं की A1, A2, A3 AN पर्यंत ही जर n ऑब्झर्वेशन्स असली तर आपल्याला काय करावं लागेल, देन ए मीन, आपल्याला त्यांचं सर्वांचं मीन काढायचंय, सरासरी काढायची. कशी काढणार, सगळ्यांची बेरीज A1 प्लस A2 प्लस A3 अप टू AN अँड डिवायडेड बाय n. नेहमीप्रमाणे आपण ही सरासरी काढतो, सगळ्यांची बेरीज भागिले तेवढ्या क्वांटिटीज. किंवा मी असं लिहू शकतो, ए मीन is equal to 1 upon n summation I equal to 1 to n AI. बघा, 1 upon n summation I equal to 1 to n AI म्हणजे आपल्याला समेशनचा अर्थ काय, सगळ्यांची बेरीज, की I च्या व्हॅल्यूज तुम्ही बदलत जाणार. कशा, I equal to 1 to n. समजा तुमच्याकडे 3च व्हॅल्यू असल्या तर याचा अर्थ काय होईल बघा, समेशन I equal to 1 to 3 AI. याचा अर्थ काय होणार, A1 प्लस A2 प्लस A3 1 to 3, नाही का. समजा इथे 10 व्हॅल्यूज असल्या तर काय होईल, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस 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 अप टू A10. म्हणजे हे समेशन हा मॅथमॅटिक्स मधला कन्सेप्ट आहे, तुम्हाला तो समजून घ्यायचा आहे. म्हणजे मी माझ्या पद्धतीने सांगितलंय, समेशन I इक्वल टू 1 to n AI ही ए मीन झाली. आणि मग तुम्ही काय करू शकता बघा, डेल्टा A1 म्हणजे काय करायचं, तर A1 मायनस ए मीन. मी तर मायनस म्हटलं, पण असं काय, तर हे उलट पण होऊ शकतं. समजा ए मीन मोठा असला तर ए मीन मधनं A1 घालवायचा, आणि A1 मोठा असला तर A1 मधनं ए मीन घालवायचा. येते लक्षात. समजा A1 तुमचा 5 आहे आणि मीन 6 आहे, तर करताना काय करायचं, 6 वजा 5. समजा तुमचा A1 5 आहे आणि मीन 4 आहे, तर तुम्ही करताना काय करणार आहे, 5 वजा 4. म्हणजे जेणेकरून ही तुमची जी काही क्वांटिटी येणार आहे ती नेहमी पॉझिटिव्हच असली पाहिजे. हवं तर तुम्ही याचं मॅग्निट्यूड घ्या, मॅग्निट्यूड मॉड म्हणा तुम्ही त्याला, बरोबर. आता मला नेमका शब्द मराठीतला सांगता येत नाही, पण याला मॉड आपल्याला काय करता येईल, त्याचं
तर फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेणार. डेल्टा A1 इक्वल टू A1 मायनस ए मीन किंवा ए मीन मायनस A1. आणि ही जी काही एरर असेल हिला आपण त्या ठिकाणी ऍब्सोल्यूट एरर म्हणणार आहे. डेल्टा A2 कसा कराल तुम्ही? A2 मायनस ए मीन किंवा ए मीन मायनस A2 असं तुम्हाला करत करत कुठपर्यंत जाता येईल बघा. डेल्टा AN तर AN प्लस और मायनस ए मीन, प्लस नाही म्हणताच येत आपल्याला, तर AN मायनस ए मीन किंवा ए मीन मायनस AN. आणि ही जी काही एरर येणार आहे तिला आपण त्या ठिकाणी ऍब्सोल्यूट एरर असं म्हणणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला एवढ्या सगळ्या डिस्कशनवरनं ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय ते कळालं. काय करायचं, समजा तुम्हाला आता मी वाटलं तरी ते कॅल्क्युलेशन करून दाखवतो. माझ्याकडे समजा रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज आहे. R1 इक्वल टू 10 ओहम, R2 इक्वल टू 12 ओहम, R3 इक्वल टू 14 ओहम, R4 इज इक्वल टू 16 ओहम. ठीक आहे. मग या सर्वांचा मीन मी कसा काढणार? आर मीन इज इक्वल टू काय होईल? सगळ्यांची बेरीज बघा. 16 14 30, 30 12 42 52 भागिले 4, 52 डिवाइड बाय 4 म्हणजे मला इथं 13 मिळणार. आर मीन काय मिळाला? 13. मग आता मला डेल्टा R1 कसा मिळेल? बघा 10 वजा 13 आहे किंवा तुम्ही 13 वजा 10 घ्या, 3च म्हणा त्याला. डेल्टा R2 काय येणार तुमचा? 12 वजा 13 नाही तर 13 वजा 12 म्हणजे 1. डेल्टा R3 काय कराल? आता 14 वजा 13 करा, परत 1च. आणि डेल्टा R4 काय कराल तुम्ही? 16 वजा 13 म्हणजे 3. आणि हे जे काय आहे का नाही, डेल्टा R1, डेल्टा R2, डेल्टा R3, डेल्टा R4 हे सगळे जे आहेत त्या तुमच्या ऍब्सोल्यूट एरर आहे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला एवढ्या उदाहरणावरनं हे कळायला पाहिजे. काय करायचं? मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय? तर मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. म्हणजे डिफरन्स घ्यायचा आहे तुम्हाला. कशाचा? तर त्याच्या काही व्हॅल्यूज दिलेत त्या सर्वांचा मीन घ्यायचं, त्याचा किती फरक आहे त्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूशी, आणि तो फरक नेहमी पॉझिटिव्हच घ्यायचा, आणि तिला आपण ऍब्सोल्यूट एरर असं म्हणणार आहे. तर हे तुम्हाला पहिला भाग आहे ऍब्सोल्यूट एरर. तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरून मी पुढे जातोय. त्यानंतर आपल्याला दुसरी एरर काढायची इथं. सेकंड, मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर काय बघा? द अरिथमॅटिक मीन of all the absolute error is called mean absolute error. Means delta A mean is equal to delta A1 plus delta A2 plus up to delta AN upon N. किंवा मी हे असं लिहू शकतो बघा, 1 upon n summation I equal to 1 to n delta AI. बघा, मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय? अरिथमेटिक मीन ऑफ ऑल द ऍब्सोल्यूट एरर. म्हणजे ह्या तुमच्या डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा AN ह्या प्रत्येकाच्या ऍब्सोल्यूट एरर आहेत आणि त्यांचा अरिथमेटिक मीन काढायचा आपल्याला. लक्षात येते का? अरिथमेटिक मीन म्हणजे आपली साधी सरासरी काढणार आहे आपण, आणि त्याला आपण मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणणार आहे. मी आत्ताच उदाहरण परत घेतो बघा. R1 इक्वल टू तुमच्याकडं मला वाटतं 10 ओहम, R2 इक्वल टू 12 ओहम, R3 इक्वल टू 14 ओहम, R4 इक्वल टू 16 ओहम. ठीक आहे. आणि हे सर्वांचा मीन काय आला? आर मीन आलता. मग अशी आपण काढलेल्या सगळ्यांची बेरीज 52 आलेली, 52 आलेली, तर 13 आलता. मग मला डेल्टा R1 हा मिळालेला 3, डेल्टा R2 मला मिळालेला 1, डेल्टा R3 मला मिळालेला परत 1, आणि डेल्टा R4 हा परत 3 होता. मग मला डेल्टा आर मीन कसं काढणार? डेल्टा R1 प्लस डेल्टा R2 प्लस डेल्टा R3 प्लस डेल्टा R4 अपॉन जी काय आहे ती क्वांटिटी 4. म्हणजे काय होईल बघा? 3 प्लस 1 प्लस 1 प्लस 3 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 8/4, आणि हे सगळं मिळणार 2. तर ही तुमची काय झाली? मीन ऍब्सोल्यूट एरर.
मला वाटते तुम्हाला एवढं समजलेलं असावं. परत एकदा एक्सप्लेन करतो. अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल द ऍब्सोल्यूट एरर. सगळ्या ऍब्सोल्यूट एररचा जर आपण अरिथमॅटिक मीन काढला तर त्याला म्हणणार आहे आपण मीन ऍब्सोल्यूट एरर. म्हणजे मला काय सांगता येईल तर बघा, मग अशा आपल्याकडे A1 A2 A3 अशा क्वांटिटीज होत्या. मग त्यांचा आपण काय केला तर मीन काढला आणि त्या मीनपासून त्याचा डिफरन्स म्हणजे किती फरक आहे तो काढला. त्याला आपण डेल्टा A1 डेल्टा A2 ह्यांना आपण ऍब्सोल्यूट एरर मग अशी म्हटलेलं. आणि मग ह्या सगळ्या ऍब्सोल्यूट एररचा परत मीन काढला आणि तो जो डेल्टा ए मीन येईल ना त्याला आपण काय म्हणणार आहे मीन ऍब्सोल्यूट एरर. मी तुम्हाला हे उदाहरण पण दिलंय. हे आपल्या ऍब्सोल्यूट एरर पण आहेत आणि त्यांचा परत मीन काढला तर त्याला म्हणणार आहे आपण मीन ऍब्सोल्यूट एरर. मला वाटते तुम्हाला हे समजलं असावं. समज नसेल तर पुन्हा पुन्हा ते बघा, तुम्हाला हे लक्षात येईल. नंतर आपण तिसरा प्रकार बघूया. थर्ड, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर. The ratio of mean absolute error to its arithmetic mean value is called relative error. म्हणजे आपल्याला रिलेटिव्ह एरर कशी सांगतील. रेशो ऑफ कुणाचा रेशो आहे म्हणजे भागाकार कुणाचा आहे तर मीन ऍब्सोल्यूट एरर आणि अरिथमॅटिक मीन. आपण अरिथमॅटिक मीन पण काढलेला, मीन ऍब्सोल्यूट एरर बी काढलेली आणि त्यांचा आपण जर रेशो घेतला म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय अरिथमॅटिक मीन हा रेशो जर घेतला तर त्याला आपण रिलेटिव्ह एरर असं म्हणणार आहे. म्हणजे मला रिलेटिव्ह एरर कशी लिहिता येईल बघा. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन. म्हणजे आता मागाच्या उदाहरणातच बघूया. मी परत इथं तेच लिहितो. R1 इक्वल टू 10 ओहम, R2 इक्वल टू 12 ओहम, R3 इक्वल टू 14 ओहम, R4 इज इक्वल टू 16 ओहम. या सर्वांचे तुम्हाला मीन माहिती आहे. आर मीन 13. ठीक आहे, परत मी रिपीट करत नाही. आणि मग डेल्टा R1 तुमचा आलेला 10 - 13 - 10 म्हणजे 3. डेल्टा R2 आलेला 12 - 13 किंवा 13 - 12 म्हणजे 1 मॅग्निट्यूड घ्यायची. डेल्टा R3 आलेला पुन्हा 1 14 - 13 आणि डेल्टा R4 आलेला 3. आणि मग मला मगाशी रिलेटिव्ह एरर मिळालेली बघा. मगाशी मला मीन ऍब्सोल्यूट एरर मिळालेली. कशी मीन ऍब्सोल्यूट एरर कसं मिळालेलं आपल्याला इथं तर ह्या सगळ्यांचं डेल्टा R1 प्लस डेल्टा R2 प्लस डेल्टा R3 प्लस डेल्टा R4 आणि डिवायडेड बाय 4. माझ्या मते हे 3 + 1 + 1 + 3 आणि डिवायडेड बाय 4 म्हणजे 8/4 म्हणजे आपण 2 काढलेलं. हे आपण मगाशी काढलेलं. आता आपण रिलेटिव्ह एररकडे वळूया. मला इथं रिलेटिव्ह एरर कशी मिळणार आहे बघा. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू डेल्टा ए मीन. ठीक आहे, याला आपण डेल्टा ए मीन म्हटलं. म्हणजे आपले मीन ऍब्सोल्यूट एरर मी इथं लिहितो डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन. ठीक आहे, म्हणजे मला काय मिळणार इथं डेल्टा ए मीन माझ्याकडे 2 आहे आणि आर म्हणूया वाटलं डेल्टा आर इथल्या एक्झाम्पल मध्ये. म्हणजे काय होईल इथं हे 2 डेल्टा आर मीन 2 आणि हे 13. हे जर सोडवलं 13 × 13 परत 7 राहिले 13 × 5 = 65 परत 5 राहिले 13 × 39 11 राहिले आणि पुढे काय असेल ते म्हणजे 11 राहिले 110 13 7 13 8 वगैरे होईल. म्हणजे 0.154 लिहितो हवं तर मी हे 8 मुळे 4ला ही तुमची असणारे रिलेटिव्ह एरर. ठीक आहे, हे तुमची रिलेटिव्ह एरर आली. मग तुम्हाला आता रिलेटिव्ह एरर समजलं असेल असं मला वाटतं. काय बघा रिलेटिव्ह एरर द रेशो ऑफ
मीन ऍब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमेटिक मीन. बघा भागाकार आहे कुणाचा, मीन ऍब्सोल्यूट एरर आणि अरिथमेटिक मीन यांचा भागाकार आहे, त्याला आपण रिलेटिव्ह एरर असं म्हणतो. म्हणजे रिलेटिव्ह एरर बरोबर काय सांगता येईल, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. आणि ह्या उदाहरणामध्ये आपण परत ते सगळं काढत आलेलोच आहे. इथपर्यंत आपण आलो रिलेटिव्ह एरर इक्वल टू 0.154. आणि आपण आता चौथ्या ह्याच्याकडे जाऊया. चौथ्या प्रकारची एरर, मी हे एक्झाम्पल तसंच ठेवतो. काय होईल बघा, फोर्थ पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर काय, पर्सेंटेज एरर मगाशी आपण काय केलं तर रिलेटिव्ह एरर. आता मला डेफिनेशन डायरेक्ट नाही तशी शब्दात सांगते, मी सांगणार पण नाही. काय होईल बघा, तर मी असं म्हणणार आहे रिलेटिव्ह एरर इंटू 100. बरोबर. तर हे रिलेटिव्ह एररला आपण सरळ 100 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे तिथं, तर पर्सेंटेज एरर. म्हणजे पर्सेंटेज एरर मला कशी लिहिता येईल फॉर्म्युल्यात, पर्सेंटेज एरर इक्वल टू डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन इंटू 100. म्हणजे रिलेटिव्ह एरर तुम्ही 100 सरळ मल्टिप्लाय करा, तुम्हाला पर्सेंटेज एरर मिळेल. म्हणजे मला इथं या डायग्राम ह्याच्यामध्ये पर्सेंटेज एरर कशी मिळणार बघा, पर्सेंटेज एरर रिलेटिव्ह एरर माझ्याकडे किती आहे, रिलेटिव्ह एरर इंटू 100 काय होईल 0.154 इंटू 100. मला हे डायरेक्ट काय मिळणार 15.4. ही झाली तुमची पर्सेंटेज एरर. म्हणजे आपण पहिल्यापासून बघा, आता मी चारही प्रकार परत एकदा एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा आपण काय केलं, ऍब्सोल्यूट एरर. बघा हे डेल्टा R1, डेल्टा R2, डेल्टा R3, डेल्टा R4 ह्या 4 व्हॅल्यूच्या ह्या ऍब्सोल्यूट एरर आहे. नंतर आपण त्या सर्वांचा मीन काढला, त्याला नाव दिलं मीन ऍब्सोल्यूट एरर. ह्यांचं चौघांची बेरीज भागिले 4 आणि ते आलं 2, ते आलं तुमची मीन ऍब्सोल्यूट एरर. नंतर आपण काय केलं, रिलेटिव्ह एरर काढली. कशी, मीन ऍब्सोल्यूट एररला आपण ह्या मीननं डिवाइड केलं, डेल्टा आर मीन आपण आर मीन, म्हणजे ह्याला 2 भागिले 13 0.1538. मी सर 154 लिहितो, हे 8 मुळे ही तुमची आली रिलेटिव्ह एरर. आणि तुम्ही रिलेटिव्ह एररला डायरेक्ट 100 मल्टिप्लाय केलं, 100 मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय रिलेटिव्ह एरर बाय 100, then we got the percentage error. Percentage error is equal to relative error into 100 or 0.154 into 100, 15.4. आता बघा, ही तुम्हाला कुठल्या पण प्रकारची एक्झाम्पल जरी आली तरी तुम्हाला हे सगळं 4 फॉर्म्युले जर पाठ असले, म्हणजे हे डेल्टा आर कसा काढायचा, म्हणजे त्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट काढायचं म्हणजे या सगळ्या डेल्टा आरचे मीन काढायचा, झाली मीन ऍब्सोल्यूट एरर. मग रिलेटिव्ह काढताना काय करायचं, मीन ऍब्सोल्यूट एररला आपण त्या व्हॅल्यूच्या मीननं डिवाइड केलं, आली रिलेटिव्ह एरर. आणि पर्सेंटेज एरर काढताना काय कराल, तर रिलेटिव्ह एररला आपण सरळ 100 मल्टिप्लाय करू, तुम्हाला हे 15.4 इथे येते. मला वाटते 4ही प्रकार. आता याच्यामध्ये काय तुम्हाला न समजण्यासारखं नाही असं मला वाटतं. एक गोष्ट लक्षात घ्या, फिजिक्स हे तसं सोपं आहे, तुम्ही फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आपण आता योग्य प्रकारे मराठीचा वापर बी करतोय. म्हणजे बऱ्याच इंग्लिश मिडियमच्या मुलांना हे मराठीचा वापर नाही रुचणार, पण इंग्लिशमध्ये पण सांगतोय, त्यामुळे त्यांनी ते समजून घ्यायचंय. तुम्हाला ह्या एस्टिमेशन ऑफ एरर आपण पूर्ण केलेले आहे. त्यानंतर आपण पुढचं आर्टिकल बघूया. कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. एररचं कॉम्बिनेशन कशा प्रकारे करायचं ते आपल्याला इथं बघायचंय. मी आता तिन्ही पण गोष्टी इथं राहतील यासाठी. पहिलं, एरर्स इन सम अँड डिफरन्स. बेरीज आणि वजाबाकीमध्ये एरर असेल तर काय करायचं. एरर्स इन सम अँड डिफरन्स. सपोज डेल्टा ए इज एरर इन ए, म्हणजे आपण असं म्हणूया ए मधली एरर तुम्हाला दिली डेल्टा ए, डेल्टा बी इज एरर इन बी, बी मधली एरर तुमच्याकडे डेल्टा बी आहे, आणि तुमच्याकडे झेड बरोबर ए प्लस बी आहे, झेड इक्वल टू ए प्लस बी. मग आपण काय म्हणू शकतो बघा, देन झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस बी प्लस ऑर मायनस डेल्टा
बी. आणि मग बघा आता झेड बरोबर झेड इक्वल टू ए प्लस बी ते कॅन्सल होणार आहे आणि मग तुम्हाला काय मिळणार आहे देअरफॉर प्लस ऑर मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी. या पद्धतीने तुम्हाला एरर मिळणार आहे. म्हणजे इथं आपल्याला 4 पॉसिबिलिटीज मिळणार आहेत डेल्टा झेडच्या 4 पॉसिबिलिटीज. कुठल्या बघा प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी, दोन्ही एररची बेरीज केली. किंवा कधी कधी असं पण होणार आहे प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. कधी कधी असे होणार आहे तुमच्याकडं मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी आणि मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. अशा 4 प्रकारे तुम्हाला हा डेल्टा झेड मिळणार आहे. लक्षात येते. म्हणजे डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. कधी वजाबाकी होईल, कधी बेरीज होईल, कधी बेरीज वजाबाकी, कधी वजाबाकी बेरीज होईल. तर अशी तुम्हाला एरर्स इन सम अँड डिफरन्स तुम्हाला हे कळलंय असं आपण गृहीत धरूया. त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघूया. एरर्स इन प्रोडक्ट अँड इन डिव्हिजन. प्रोडक्ट अँड इन डिव्हिजन. इफ झेड इक्वल टू ए बी, झेड इक्वल टू ए बी म्हणजे इथं बेरीज होती तशी आपण इथं गुणाकार घेऊया. किंवा झेड इज इक्वल टू ए अपॉन बी, झेड बरोबर ए अपॉन बी असलं तर आपल्याला काय मिळणार आहे देन डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. That is when two quantities are multiplied or divided, the maximum relative error in the result is sum of relative errors in each quantity. बघा हे रिलेटिव्ह एरर्स आहे म्हणजे नुसती एरर नाहीये. डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. 2 क्वांटिटीज आहेत ए आणि बी. ए आणि बीचा गुणाकार असू दे किंवा भागाकार असू द्या, तुम्हाला इथं रिलेटिव्ह एरर टोटल रिलेटिव्ह एरर गुणाकारातली किंवा भागाकारातली असली तर काय असणार आहे 2 रिलेटिव्ह एररची बेरीज असणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि मग तिसरा भाग मी सांगतो इथं थर्ड एरर्स इन पॉवर्स. एरर्स इन पॉवर्स. इफ झेड इक्वल टू ए रेस टू एन देन डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू एन इंटू डेल्टा ए अपॉन ए. म्हणजे काय म्हणतात बघा झेड इक्वल टू ए रेस टू एन हे गुणाकारच पुढचं ए इंटू ए असं एन पर्यंत करत गेला किंवा 2 केलं ए रेस टू 2 तर 2 इंटू डेल्टा ए अपॉन ए. म्हणजे रिलेटिव्ह एरर या ठिकाणी काय होणार आहे ह्या पॉवरला इकडे घेणार आहे आपण एन इंटू रिलेटिव्ह एरर ऑफ ए असं घेणार आहे. किंवा मी अजून त्याला एक्सटेन्शन देतो. इफ झेड इज इक्वल टू ए रेस टू पी बी रेस टू क्यू अपॉन सी रेस टू आर देन डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू पी इंटू डेल्टा ए अपॉन ए प्लस क्यू इंटू डेल्टा बी अपॉन बी प्लस आर इंटू डेल्टा सी अपॉन सी. असाही फॉर्म्युला होऊ शकतो. तर हे आपल्याला या पद्धतीनं म्हणजे पॉवर असेल ती डाव्या साईडला आपण मल्टिप्लाय बाय त्या रिलेटिव्ह एररला मल्टिप्लाय करणार आहे आपण. मग आता इथं तर 3 क्वांटिटीज आहेत ए रेस टू पी बी रेस टू क्यू सी रेस टू आर. मग अशा वेळी काय करायचं ए रेस टू पीचं काय होईल पी इंटू डेल्टा ए अपॉन ए. बीचा गुणाकार आहे ना एशी मग प्लस क्यू इंटू डेल्टा बी अपॉन बी आणि जरी भागाकार असला तरी घेताना मात्र बेरीजच घ्यायची आर इंटू डेल्टा सी अपॉन सी. तर अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेशन ऑफ एरर्स केलं. सम अँड डिफरन्स मध्ये प्रॉडक्ट अँड डिव्हिजन मध्ये किंवा पॉवर्स मध्ये जरी असलं सिंगल पॉवर असू द्या किंवा परत त्याच्यामध्ये प्रॉडक्ट असू द्या त्याच्यामध्ये डिवायडेशन असू द्या हे फॉर्म्युले तुम्हाला सगळे अगदी पाठ करायचे. मला वाटते तुम्हाला हे समजलं असावं. समजलं नसेल तर मग तुम्ही ते ग्रुपवरती पुन्हा मला विचारा. म्हणजे आपल्याला हीच मेथड पुढे अडॉप्ट केली तर चालेल का जेणेकरून आपल्याला मराठीचा त्या तुलनेनं आपल्याला वापर हा करता येईल. बऱ्याच इंग्लिश मिडियमच्या मुलांना कदाचित मराठीचा वापर त्यांनी तो समजून घ्यायचा आहे. त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.